ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक मासाचा 5वा दिवस आणि आज आपण बघणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 5वा. तर हा अध्याय पठण किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. पहिले वंदन श्री गणरायाला, दुसरे देवी श्री शारदेला, तिसरे वंदन सद्गुरु देवाला, करीतो कार्य आरंभी. नमनात आहे दिव्य शक्ती, आशीर्वाद ही त्याची प्राप्ती. फुकाचा जरी नमस्कार त्याप्रती, आशीर्वाद तो लाखाचा. नमनाने येते विनम्रता, नमनाने भाग्य येते हाता. विनयास हवे ती लीनता, येते करता नमस्कार. असो आता ते मागील कथन, कथासूत्र हाती धरून. पुढे चालू ते निवेदन त्या अधिक मासाचे. पांडवासी सांगे सखा श्रीहरी, अधिक मास येऊन वैकुंठ नगरी. कथा आपली कथन करी, नारायणासी ते धवा. दुःखाचा येता गहीवर, मूर्छित झाले कलेवर. पडला विकल धरणीवर, मलमास हरी पुढे. नारद सांगती नारायणासी, कथिले कृष्णे पांडवासी. तेची मी तुम्हासी सांगतो आता ऐकावे. श्रीकृष्ण सांगे त्या पांडवा, श्रीहरीने जाणिले त्याच्या भावा. सत्वर दिला त्याने बोलावा, आपल्या गरुड सेवका. स्वामी आज्ञा मेटा झणी, गरुड आला तेथ धावणी. विनये वंदी हरिचरणी, पुसे आज्ञा ती काय. हरी सांगती त्या गरुडास, घाल वारा या प्राण्यास. सावध सत्वर करी त्यास, मूर्छा त्यासी आली रे. अतीव दुःखे जीव ग्रासला, निराधाराची बोच मनाला. तो मजसी शरण आला, आहे भावया उद्धार. आज्ञा होता ती गरुडासी, तो हलकेच हलवुनी निज पंखासी. शीतल वारा घाले त्यासी, सावध ते करावया. शीतल वारा अंगी पडता, सुकावला झणी तो चित्ता. नेत्र उघडून पाहो जाता, सन्मुख पाहे गरुडास. अधिक मास पुसे गरुडास, वारा का घालतोस. वारा नको रे या दिनास, हवा चरणी आसरा. चरणी आसरा हाची खरा, मला हवा रे कमलावरा. हा तात्पुरता वारा, काय सांग कामासी. देवा नको करू उपेक्षा, देऊ नको रे मजला शिक्षा. आता पुरे झाली परीक्षा, माझ्या अपार धैर्याची. ऐसा विलाप मलमास, दुःखाने करता त्यास. काय बोलले ऋषिकेश, एका ध्यान देऊनी. अरे तू मला आलास शरण, मीच करीन तुझे उद्धरण. परी त्यासाठी योग्य स्थान अनेक व्यक्ती शोधू दे. कारण कुणाचे कार्य कोणी करायचे याची असे लेखणे. केले असे ती ब्रह्मदेवाने, त्याला मी काय करू. मग विचार करून श्रीहरी त्यास म्हणती उठ झडकरी. चल जाऊ आता सत्वरी आपण त्या गोलोका. मग आज्ञा पिले गरुडासी, घेऊन चल आम्हा दोघांसी. जाऊ सत्वर गोलोकासी, याच्या उद्धारा कारणी. मग घेऊन त्या उभयंतास, गरुड करी उड्डाणास. वेगे लक्षुनी गोलोकास, चालला पवन वेगाने. नारद म्हणती नारायणासी, काय कारण जाणे गोलोकासी. का नेले अधिक मासासी, कोण स्वामी तयाचा. तव नारायण ऋषी त्या ब्रह्मपुत्रासी, म्हणती त्रिलोक असते अवकाशासी. वैकुंठ शिव गोलोकासी, स्वामी त्याचा श्रीकृष्ण. तो श्री पुरुषोत्तम भगवान, गोलोकी त्याचे असी निकेतन. रूप त्याचे शोभायमान, श्यामल सुंदर साजिरे. त्या लोकांचा तोचे स्वामी, तेथ नाही काही कमी. सर्व सौख्य सुखधामी, लोक सर्व आनंदी. श्यामल सुंदर तनु साजिरी, अंगी वस्त्रे ती भरजरी. मोर पिसांचा मुकुट शिरी, हरी सावळा मनमोही. त्या रूपाचे आकर्षण लागले गोप गोपिका जाणे. तेने गोकुळ वृंदावन, केले वेडे प्रेमाने. त्या सावळ्यावरती प्रीती, नर नारी भाविक करते. रूप त्याचे चित्ती धरते, रात्रंदिन चित्तात. तोची स्वयं पुराण पुरुष, तो सर्वात्मा तो सर्वेश. तो ईशाचाही ईश, विश्वचालक परमात्मा. तो सर्वांचा सूत्रधार, निराधारांचा तो आधार. तोच सर्वांचा तारणहार, माता पिता रक्षिता. त्याची वस्ती त्या गोलोकाप्रती, म्हणून त्या अधिक मासाप्रती. आणि ती ते जगजेठी कृष्ण भेटी कारणे. ज्या लोकी आणिला मलमास, त्या लोकाचे महत्व विशेष. नारद एक देऊन या चित्तास, म्हणती नारायण ऋषी. भगवंताची ती योगशक्ती, आधाराविन होय पेलती.
त्या गोलोकाची नित्यस्थिती आनंदरूप ती थोर. आधी व्याधी जरा मरण यास थारा नसे जाण. या लोकीचे लोक भाग्यवान सुखानंदास भोगते. या गोलोकाच्या अधोभागास आणिक त्याच्या दो अंगास वैकुंठ आणि शिवलोक खास आहेत पहा बसलेले. वैकुंठ नगरीचे वैष्णव जन आराधिती विष्णू भगवान. शिवलोकीचे शैवजान भजती सदाशिवास. वैकुंठ असे ते गोलाकार 1,00,00,000 त्याचा विस्तार. तेथील वैष्णव महावीर पितांबर धारिते. येथील स्त्रिया आणि पुरुष भजती एका केशवास. तोच त्यांचा परमेश माय बाप बंधू सखा. गोलोकाच्या वामभागीचा शिवलोक तो शैवांचा. भक्त समुदाय तेथ शिवाचा नित्य ध्याती महेश्वरा. विष्णू लोकात रमती वैष्णवजन शिवलोकी रमती शैवजन. गोलोकी ते गोपालजन नांदती सुखानंदाने. नारायणाचा तो वैकुंठ लोक शिवभक्तांना प्रिय शिवलोक. कृष्ण भक्तांना तो गोलोक लाभतसे भाग्याने. गोलोकीचा तो स्वामी सावळा शोभतसे घननीळ सावळा. कंठी त्याच्या कौस्तुभमाळा शेला जरीचा अंकावर. तो स्वयंभू आणि स्वतंत्र सर्वाहुनी तो असे पवित्र. मूळ एक परी सर्वत्र चराचरी त्या भरला असे. तो स्वतः जरी निरीक्षक पूर्वी भक्त इच्छा कौतुक. भक्तासी दे भक्ती भातुक बांधोनिया पदरास. स्वामी तो सर्व जगताचा गुणरहित निधी गुणांचा. प्राणसखा तो भक्तांचा तारक भवसागरी. त्या श्रीकृष्ण पदी लागला आणिक नाही जो उद्धरला. असा कोणीही नाही भला ख्याती त्याची ते येसे. तो ज्याला म्हणे आपला त्याचा जगी उद्धार झाला. त्यानेच असंख्य स्त्रियबला उद्धरिले पापीजन. जयाचा कैवारी श्रीहरी त्याचे दुःख होई दुरी. म्हणून त्या मलमासा श्रीहरी आणीत झाले गोलोका. तो उत्कंठा नारद मनी केसी झाली त्याची उद्धरणी. ती एका या कथा श्रवणी आसुसला भक्त तो. आता पुढे श्री अधुनाथ केसे शांतबिल त्याचे चित्त. ते 6व्या अध्यायात आपण साध्यंत ऐकूया. हा ब्रहण नारदीय पुराणीचा 5वा अध्याय गोलोक गमनाचा पूर्ण झाला. अधिक महात्म्याचा असे पुराण संमत. अरुणविनवनी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस. 5वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पित. आता या अध्यायाचा आपण मराठी भावार्थ बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 5वा. मलमासाचे गोलोकी गमन. इकडे पांडवांना वैकुंठात आलेल्या मलमासाचे पुढे काय झाले ते ऐकण्याची मोठी उत्कंठा लागली होती. मग कृष्ण त्यांना सांगू लागला की श्रीहरीने त्यांच्या मनातला तो शरणागत भाव जाणला. त्यांचे नेमके दुःख जाणले आणि त्याने गरुडास बोलावून घेतले. त्यास त्या दुःखाने मूर्छित होऊन पडलेल्या मलमासास वारा घाल आणि सावध कर असे सांगितले. ती प्रभूंची आज्ञा शिरसावद्य मानत गरुडाने हलके हलके त्यास आपल्या पंखाने वारा घालून सावध केलं. त्याने ते तसे गरुडास आपल्याला वारा घालताना पाहिले. तो म्हणाला, बा भक्त राजा, अरे तू माझ्यासाठी हे कष्ट का घेतोस? मला या वाऱ्याची नाही तर या श्रीहरीच्या चरणी आसरा मिळण्याची अपेक्षा आहे. देवा, अरे तू माझी उपेक्षा करू नकोस. उगाच माझ्या धैर्याची आणखी परीक्षा पाहू नकोस. तेव्हा रमावर त्यास म्हणाले, बा अधिक मासा, अरे तू मला शरण आला आहेस ना, मग काळजी सोड, मीच तुझा उद्धार करेन. असे म्हणून श्रीहरीने थोडा विचार केला. मग त्यांनी गरुडास आज्ञा केली की बा गरुड राजा, तू आम्हा दोघांना सोबत घे आणि त्वरित त्या गोलोकांच्या दिशेने उड्डाण कर पाहू. तेव्हा गरुडाने त्या आज्ञेचे पालन करत त्या दोघांना सोबत घेतले आणि गोलोकाकडे प्रस्थान केले. तेव्हा पांडवाने हा गोलोक कुणाचा, तिथे श्रीहरीने त्या मलमासास का नेले असा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणाला की हे कुंती पुत्रांनो, आधी मी तुम्हास ज्या गोलोकात श्रीहरी त्या मलमासास घेऊन गेले त्या गोलोकाची माहिती देतो. या अवकाशात वैकुंठ, शिव, गोलोक असे 3 लोक आहेत. त्या गोलोकाचा स्वामी हा भगवान पुरुषोत्तम आहे. गोलोक हे त्या पुरुषोत्तमाचे निवासस्थान असून ते अत्यंत वैभव संपन्न आहे. तिथे कशाचीच कमतरता नाही. त्या लोकाचा स्वामी जो पुरुषोत्तम हा असून तोच विश्वचालक परमात्मा, तोच सर्वांचा माता पिता आणि त्राताही आहे. त्या भगवंताच्या योगशक्तीनेच आधाराविना गोलोक अवकाशात पेलून धरला आहे. तो लोक आनंदरूप असून तिथे व्याधी, जरा, मरण यास थारा नाही. या गोलोकाच्या खालच्या भागात वैकुंठ आणि शिवलोक आहेत. वैकुंठ नगरीचे वैष्णवजन हे विष्णू भगवान यांची आराधना करतात.
करतात. तर शिवलोकीचे शैवलोक हे सदाशिवास भजतात. वैकुंठ हे गोलाकार असून त्याचा विस्तार हा 1 कोटी इतका आहे. तेथील वैष्णव एका केशवास भजतात. गोलोकाच्या डाव्या भागात शिवलोक आहे. तेथील भक्त समुदाय नित्य महेश्वराचे ध्यान करतात. त्या गोलोकाचा स्वामी श्री पुरुषोत्तम हा ज्याला आपला म्हणतो, माझा म्हणून जवळ घेतो, त्याचा या जगात नक्कीच उद्धार होतो. त्यानेच असंख्य स्त्रिया, अबला, पतित यांचा उद्धार केला आहे. इथे बृहन नारदीय पुराणाचा अधिक मासाचा गोलोक गमनाचा हा 5वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.